पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तुफान पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये धानोरी, भैरवनगर, आयबी रेस्ट हाऊस जलमय झालं। तर पावसाच्या पाण्याची ड्रेनेज लाईन बंद असल्यानं आयबी रेस्ट हाऊसला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। अनेक खोल्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं। तर पुण्यामधल्या पावसासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपण पुण्याच्या आयबी रेस्ट हाऊस मध्ये आहोत। मी ह्या परिसरात आहोत। या सगळ्या परिसराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। इथं वॉटर लॉगिंग झाल्यामुळे अख्ख्या ह्याच्या समोरच्या खोल्या आहेत हे सगळे, मी कॅमेरामॅन नितीनला सांगेल, हे जर खोल्या दिसत बघा दरवाजे, हे सगळे पाणी भरलेले आहे। सगळ्या खोल्यांमध्ये समोर जे बघा समोरची रूम जी आहे सगळ्या खोल्यांमध्ये पाणी भरले, वॉटर लॉगिंग झाले। म्हणजे खरं तर पाऊस फार झाला तर असं अजिबात नाही, कारण समोरचे रस्ते कोरडे ठाकेत, वाहनं ये जा करतात। पण हे थोडं बशी लाईक सॉसर लाईक हे रेस्ट हाऊसचा परिसर असल्यामुळे खाली सगळं दबका आहे, म्हणून ते सगळं तळ साचले आणि पाणी घुसले। पहिल्यांदा नेमकं कशामुळे इकडे पाणी घुसले, काय कारण काय नेमकं? पाऊस तर झाले साहेब जास्त यावेळेस, असं काही नाहीये, पण आपलं रेस्ट हाऊस पण असं स्लोप आहे खाली असं खड्ड्यामध्ये, आणि पुढे समोर चेंबरचं काम जे झालेलं आहे का नाही, मला असं वाटतं की बहुतेक तिथून पाणी पूर्ण पास होत नाही, पूर्ण जे फोर्सने गेलं पाहिजे ना त्या फोर्सने पाणी पास होत नाहीये पुढे। समोर हे जे सगळे खोल्या आहेत ना हे सगळे पाण्याखाली गेलेले, खुर्ची दिसते समोर, ते गाड्या दिसते तिकडं, सगळ्या पाण्याखाली। म्हणजे अख्खं रेस्ट हाऊस त्यांचं स्वतःचं रेस्ट हाऊस आज पाण्याखाली। हेच सध्याचं इथलंच वास्तव। फार पाऊस झाले असं नाही, पण तरी पाणी खाली गेले, का गेलं, कशामुळे गेलं आणि कोण जबाबदार याला याचा खरं तर तपास झाला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। कारण आज पाऊस संपून तासभर झालाय तरी अख्खंही पाणी निसरा झालेलं नाही, अख्खं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय आयबी रेस्ट हाऊसला। याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि संबंधितांवर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।